स्क्रीन दिसत आहे? हो सर. ओके. सो हायरार्की याच्यामध्ये काय आहे, मी दोन अपोजिट जे इनहेरिटन्स डिझाईन पॅटर्न आहेत, डिझाईन टाइप्स आहेत इनहेरिटन्सचे, ते दोन्ही दाखवणार आहे जे एकमेकांपासून अपोजिट आहेत. ठीक आहे. लेट्स सी, एक हा क्लास आहे जो बेस क्लास आहे हा. ओके. हा बेस क्लास आहे आणि हा डिराइव्ड क्लास आहे. मल्टिपल डिराइव्ड क्लास आहेत. हा पहिला आणि हा दुसरा. हा जो डिझाईन आहे किंवा हा जो इनहेरिटन्सचा टाइप आहे, याच्यामध्ये हा एकच बेस क्लास आहे आणि मल्टिपल डिराइव्ड क्लास भरपूर असू शकतात, 2 3 4. याचं एक रिअल टाइम एक्झाम्पल घेऊया आपण. हा जो टाइप आहे याला म्हणतात हायरार्की. आणि दुसरा जो आहे लेट्स सी, इथे बेस 1, बेस 2, डिराइव्ड, हा बेस 1 पण यालाच इनहेरिट करतोय आणि दुसरा बेस 2 पण जो आहे तो एकाच डिराइव्डला एक्सटेंड्स आहे. सो हा जो आहे, एकाच डिराइव्ड क्लासला मल्टिपल बेस क्लासेस एक्सटेंड्स आहेत, म्हणून हा मल्टिपल. आणि इथे एक बेस क्लास बट मल्टिपल डिराइव्ड क्लासेस आहेत, म्हणून याला हायरार्की असं म्हणतात. हे दोन्ही आहेत वेगवेगळे, अपोजिट आहे. जर यालाच जर का तुम्ही उलट जर केलं, तर तुम्हाला अशी डिझाईन दिसते की मल्टिपल आहेत. मल्टिपल बेस बेस जर का असतील तुमचे, तर तो मल्टिपल होतो. आणि सिंगल बेस बट मल्टिपल डिराइव्ड क्लासेस जर असतील, तर त्याला आपण हायरार्की म्हणतो. एक कॉमन मी इथे डेफिनेशन लिहून देतो. सिंगल बेस क्लास but multiple derived classes we called hierarchy. इथे multiple base class but single derived, और असं लिहू शकतो, a derived class has multiple base classes called multiple inheritance. सिंपल. दोघांमधला फरक कळाला तुम्हाला काय आहे? ओके. तनु, काय फरक काय वाटतो की एक हायरार्की मध्ये आणि याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे? सर इकडे सिंगल बेसलाच असतो आणि इकडे मल्टिपल. येस, दॅट्स करेक्ट. आता रिअल टाइम एक्झाम्पल मध्ये घेऊया आपण.
आता सगळ्यांना बँक माहित असेल. जर मी एक बँक नावाचा कॉमन क्लास किंवा जे काय आहे बँक, ओके, बँक जी आहे ज्याच्यामध्ये काय काय ऑपरेशन होतात, कॉमन ऑपरेशन काय काय आहेत, ऑब्व्हियसली डिपॉझिट, विथड्रॉ, बरेच आहेत असे जे कॉमन सगळ्याच बँकेला कॉमन असतात. ठीक आहे. मग आता ही लेट्स सी, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, स्टेट बँक, एसबीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया, अशा कितीतरी बँक आहेत अवेलेबल, जी ही कॉमन फंक्शनॅलिटी जी आहे सगळ्याच बँकमध्ये सारखीच असते, कॉमन असते ती. कारण की आपण बँकेत पैसे डिपॉझिट करतो, विथड्रॉ करतो, लोन वगैरे, हे बऱ्याच कॉमन कन्सेप्ट आहेत इथे. पण आपण एक सिम्प्लिसिटी जर ठेवायची जर झाली तर आपण फक्त एवढं ठेवूया. ठीक आहे. तर हा झाला एक्झाम्पल, म्हणजे एकच तुमचा बेस क्लास आहे आणि तुम्हाला मल्टिपल डिराइव्हड आहेत. तर हा एक रिअल टाइमचा एक्झाम्पल आहे. बघा आता आपण एक इथे समजण्यासाठी इंटरेस्ट रेट जो आहे, ज्याला सेव्हिंग वर तुम्हाला इंटरेस्ट रेट किती मिळतो, काही बँक 4% सेव्हिंग वर देतात, किंवा काही बँका होम लोन असेल तर काही बँक 8% ने इंटरेस्ट रेट देतात, काही बँक जे आहेत ते 7% इंटरेस्ट रेट देतात. पण फंक्शनॅलिटी जी असते ती सारखीच असते इंटरेस्ट रेटची. तर तुम्ही काय करू शकता, कुठलीही एक मेथड याच्यापैकी तुम्हाला डिपॉझिट घ्यायचंय, विथड्रॉ घ्यायचंय, तुम्ही घेऊ शकता. काही याच्यामध्ये असं वेगळं नाही. म्हणजे हा तुमचा बेस क्लास झाला आणि हे मल्टिपल तुमचे जे काय आहेत ते डिराइव्ह क्लास झालेले आहेत. आता इथे या एक्झाम्पल मध्ये, हा जो एक्झाम्पल आहे, जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. ओके, जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही. हा इंटरव्ह्यूला विचारतात की का सपोर्ट करत नाही, तुम्हाला टाइप्स विचारतात आणि देन विचारतात की का सपोर्ट करत नाही. तर त्याचा आन्सर आपण हायरार्की प्रॅक्टिकली झाल्याच्या नंतर आपण त्याला चेक करूया. आणि काय प्रॉब्लेम येतात जर का जावा मध्ये मल्टिपल असते तर काय इश्यू आहेत. सी प्लस प्लस मध्ये सपोर्ट आहे, पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे, तोही आपण प्रॉब्लेम डिस्कस करू. तर चला आता कॉन्सन्ट्रेट करूया हायरार्कीवर. हा जो बँक आहे आणि डिराइव्ड ज्या काही पर्टिक्युलर बँक्स आहेत त्याचा आपण एक एक्झाम्पल करून घेऊया. सिम्पल आहे. एक मेथड बनवणार आहे मी बेस क्लासमध्ये बँकमध्ये, आणि तोच यूज करूया आपण सगळींकडे. तर चला आता याला इंटेलिजन्स ओपन करत आहे. सिंपल झालं. आता आपण हायरार्की करूया. मी एक नवीन पॅकेज क्रिएट करतो. टायपो आहे तिथे, मी जाणून बोलून केलेला आहे. बँक, देन SBI. मृणाल, तुझी कुठल्या बँक मध्ये अकाउंट आहे, त्या बँकचं नाव? तनू. SBI. ओके, तनू तुझं? बँक ऑफ बरोदा. बँक BOB ना? हा. सिद्धांत, तुझं कोणत्या बँकेत अकाउंट आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. BOM. ओके.
हं. आता इथे तुम्हाला जे काही नॉर्मल घ्यायचं असतील, जसं की अमाऊंट, डिपॉझिट अमाऊंट वगैरे, आपण इथे फक्त एकच घेऊया सध्या तरी. प्रायव्हेट इंटिजर अमाऊंट, दॅट्स इट. जास्त कॉम्प्लेक्स नाही करायची गरज काही. आपण फक्त कशी कनेक्टिव्हिटी करतो ते बघायचं आहे. कन्स्ट्रक्टर घेऊन फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू आपण फिल्ड करूया. सिंपल एक्झाम्पल मध्ये आपण कम्प्लीट करूया. जस्ट मी एकच फील्ड घेतलेली आहे आणि इथे टू स्ट्रिंग मेथड आपण प्रिंट करण्याचा प्रयत्न करूया. बट नाही जर झाली तर आपण गेटर सेटर मेथड ही अगोदरच तयार करून घेऊया, आपल्याला ऍक्सेस होईल जेणेकरून. चला, तर आता हा जो आहे हा आपल्यासाठी बँक हा बेस क्लास आहे. आपण सगळ्या ज्या काही बँक्स आहेत, म्हणजे जर काही रूल्स चेंज झाले, काही फंक्शनॅलिटी चेंज झाली, तर आपण बँक या क्लासमध्ये करूया, जेणेकरून ऑटोमॅटिकली सर्व बँक त्याला मेंटेन होतील, चेंजेस होतील ऑटोमॅटिकली. तर याला एक्सटेंड करायचं सिंपल. हा क्लास आहे, तर याला आपण बँक हा एक्सटेंड केला बघा. बँक एक्सटेंड केल्याच्या नंतर याने काय म्हटलेलं आहे, एरर काय दिलेला आहे याच्यामध्ये? हा, नो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. कारण की आपण ना इथे ऍटलिस्ट आपल्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घ्यावा लागेल. जर आपण स्वतः जर कन्स्ट्रक्टर बनवत असू तर आपल्याला हा 0 आर्ग्युमेंट वाला कन्स्ट्रक्टर बनवावा लागेल. बघा, गेला, हा पण एरर गेला. इथे मी बॉब साठी काही स्पेशल असेल, सपोज ब्रांच नेम, तुमची ब्रांच नेम असेल, अकाउंट होल्डरचं नाव असेल, जे काय असेल तुम्हाला तुमचं, त्या काही फक्त बॉबच्या रिलेटेड फील्ड्स आहेत. कारण की अकाउंट नेम वगैरे हे तर सगळ्यांसाठी कॉमनच असतं, त्याच त्या गोष्टी असतात. बॉबचं एखादं फीचर आहे का माहिती कोणाला? एखादं असं वेगळं आहे? ओके, ठीक आहे. याचा इंटरेस्ट रेट, हा, इंटरेस्ट रेट जो आहे ना सगळ्या बँकेचा वेगळा असतो, लक्षात ठेवा. इंटरेस्ट रेट जो आहे बॉब इंटरेस्ट रेट हा जो आहे तो वेगळा आहे. आपण घेऊया इंटरेस्ट रेट. कुठली तरी स्कीम वगैरे असेल एखादी, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या फक्त बँकेच्या रिलेटेडच असतात. तर आता इथे आपण एक जनरेट करूया कन्स्ट्रक्टर, आणि हा कन्स्ट्रक्टर जो आहे तो तुम्हाला विचारेल, तर येस, तुम्हाला बँकचा हा पण घ्यायचा आहे. ओके करा. तर तुम्हाला इथे एक पॅरामीटर नाही, तो दोन पॅरामीटर येतील. पहिला जो अमाऊंट आहे तो पहिला तुमचा पॅरेंट आहे, जो काही तुमचा बेस क्लास आहे बँक मधला, त्याचं तुम्हाला इथे एक अजून पॅरामीटर मिळेल. आणि हा जो इंटरेस्ट रेट आहे हा याचा आहे. याचंही आपण गेटर सेटर तयार करून घेऊया, जेणेकरून जर का आपल्याला डिस्प्ले करायचा असेल पर्टिक्युलर ऑब्जेक्ट तो करू शकतो. टू स्ट्रिंग मेथड मध्ये दिसायला पाहिजे तिथे, बट तो नाही दिसत आहे. आपण त्याला चेक करूया की का नाही दिसत आहे. हा, हा वाला ऑप्शन आपल्याला पाहिजे होता, स्ट्रिंग कॉन्कॅनेट प्लस अँड सुपर टू स्ट्रिंग. ओके, ठीक आहे. आता इथे बघा, तुम्हाला सुपरचा पण जो काही डेटा आहे तो इथे दिसायला लागेल. चला, ठीक आहे. त्याच्यानंतर बॉम्ब, सेम आपल्याला बॉम्ब साठी पण करायचं आहे. एक्सटेंड्स बँक, इथे पण तुम्हाला दुसरं काही एखादी बॉम्बच्या रिलेटेड जर का दुसरं काही असेल, स्कीम कोड घेऊया आपण. स्ट्रिंग फिक्स स्कीम नेम, त्याला प्रायव्हेट करूया. जनरेट कन्स्ट्रक्टर,
देन डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर पण घ्यावं लागेल इथे. स्ट्रिंग मेथड ही तुम्ही घेऊ शकता. अल्ट इन्सर्ट त्याचा शॉर्टकट आहे, पण मी तुम्हाला समजावं म्हणून मी अल्ट इन्सर्ट यूज नाही करत. एसबीआय मध्ये पण सेम. प्रायव्हेट स्ट्रिंग म्युच्युअल फंड स्कीम नेम जे काय असेल ते इथे परत तुम्हाला जनरेट करावं लागेल. कन्स्ट्रक्टर, दोन्ही कन्स्ट्रक्टर तुम्हाला जनरेट करायचे आहेत. एसबीआय मध्ये आपण एक्सटेंड नाही केलेलं आहे, अगोदर एक्सटेंड करून घ्या. एक्सटेंड बँक, जेणेकरून आपल्याला मग जर आपण एक्सटेंड नाही केलं तर आपल्याला हा वाला ऑप्शन भेटणार नाही. जो की आपल्याला हा इम्पॉर्टंट आहे सुपर क्लासचा. यालाही आपण टू स्ट्रिंग मेथड तयार करून घेऊया. कन्स्ट्रक्टर, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आपल्याला पाहिजे. सुपर क्लास कन्स्ट्रक्टर काय? हम्म, झालं. आणि एक टू स्ट्रिंग मेथड. दॅट्स ग्रेट. बँकेमध्ये पण आपण टू स्ट्रिंग मेथड टाकून देऊया, जेणेकरून त्याचाही व्हेरिएबल दिसेल. काय केलं, बँक एक बेस क्लास बनवलेला आहे, तिथे एक फक्त व्हेरिएबल घेतलेली आहे अमाऊंट. त्याचं टू स्ट्रिंग, गेटर सेटर आणि पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जो आहे, म्हणजे जो झिरो आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आहे, तो पण बनवून घेतलेला आहे. हा तुमचा झिरो आर्ग्युमेंट वाला आहे आणि हा जो आहे हा कन्स्ट्रक्टर आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आहे. ठीक आहे, झाला आपला हा जो काही आपण जसं डिसाईड केलं होतं, डिझाईन केलं होतं, तशा पद्धतीने झालेला आहे. तुम्हाला जर काय हा एक्झिक्यूट करायचा असेल तर कुठल्याही एका क्लासमध्ये तुम्ही मेन मेथड घेऊ शकता, बनवू शकता. बट मी एक वेगळा क्लास घेतो. त्याचा वेगळा क्लास घेण्याचं कारण काय आहे, आता तुम्हाला त्या क्लासच्या नावावरून लक्षात येईलच. एटीएम घेऊया, जेणेकरून आपण कुठल्याही याचा अमाऊंट डिपॉझिट करू शकू. आता जर का मी इथे एसबीआय चा क्लास चा ऑब्जेक्ट बनवणार आहे मी, ओबीजे इक्वल टू न्यू ओबीजे. आणि इथे सगळ्यात अगोदर तुम्हाला काय पास करायची, तुमची जी काही डिपॉझिट अमाऊंट आहे ती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, म्युच्युअल फंड स्कीम जी आहे तुमची ती एसबीआय म्युच्युअल फंड काहीतरी आहे असं. ठीक आहे, हा झाला तुमचा ऑब्जेक्ट आणि तुम्ही याला प्रिंट करू शकता. ओबीजे चेक करा. ही जी व्हॅल्यू आहे तुमची अमाऊंट, ही बँक क्लास मधली अमाऊंट आहे. ही जी फील्ड आहे तुम्ही यूज करताय ती बँक मधली आहे. आणि ही जी फील्ड तुम्ही पास केलेली आहे ही त्या पर्टिक्युलर एसबीआय मधली आहे. रन करा. बघा, तुम्हाला ऍज एक्सपेक्टेड आउटपुट आलं. दोन्ही क्लासच्या फील्ड ज्या आहेत ते इथे सिम्पली ऍक्सेसेबल झालेले आहेत.
असंच तुम्हाला कुठल्याही बँकेचं घ्यायचं असेल, SBI झालं, बॉब, ऍज इट इज सेम तुम्हाला ते करावं लागेल. अमाऊंट, इंटरेस्ट रेट 5 असेल, तुम्ही याला प्रिंट करू शकता. मी SBI नाव देतो याला, पण याला बॉब देतो, सिम्पली समजायला सोपं जातं. बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ बरोदा. स्पेलिंग बरोबर आहे, टायपो तर नाही झाला ना बँक ऑफ बडोदाचा? का डी येतो तिथे? चला ठीक आहे, काय अडचण नाही. सिम्पली दोन्ही रिझल्ट आलेले आहेत, दोन्ही आउटपुट आलेले आहेत. तुम्हाला परत मी एकदा पेंटवर स्क्रीन घेऊन जातो आणि दाखवतो की आता आपण जे केलेलं आहे ते काय होतं. ते इथे बँक घेतला आपण, इथे एक्झाम्पल 3 डिराइव्ड क्लास आहेत. एक SBI आहे आपला, एक SBI, दुसरा बँक ऑफ बडोदा, तिसरा बँक ऑफ महाराष्ट्र. हे तीनही आपण इथे घेतलेले आहेत. याच्यामध्ये कुणाला डाऊट आहे, काही विचारायचं आहे? नाही. तर ओके. म्हणजे मल्टी लेवल सांगितलेला त्यात डिराइव्ह क्लास कनेक्टेड होते, पण हायरार्की मध्ये डिराइव्ह क्लास कुठलाही कनेक्टेड नसणार. नाही, बरोबर, एकदम परफेक्टली आहे. आणि ह्याचे सिनेरिओज असतात, कधी आपल्याला मल्टी लेवल वापरायचं आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की बेस क्लास ची व्हॅल्यू डिराइव्हला आहेत आणि त्या डिराइव्हच्या व्हॅल्यू अजून डिराइव्ह क्लासला पण जात आहेत, तर त्या एक सिक्वेन्स जर असेल सगळ्यांचा, तर तेव्हा आपण मल्टी लेवल वापरतो. पण आपल्याला असं वाटतं की नाही, एक बेस क्लास आहे आणि तोच बेस क्लास वेगवेगळ्यांना आहे, पण डिराइव्ह क्लासची इंटरकनेक्टिव्हिटी नाहीये. इथे डिराइव्ह क्लास ICICI बँक जी डिटेल SBI ला नाहीये इथे. असं पॉसिबल आहे का की मी ICICI बँक SBI बँकेला जोडू शकतो का? म्हणजे SBI बँकेची इन्फॉर्मेशन ICICI बँकला देऊ शकतो का? नाही. नाही. मग त्या केसमध्ये आपल्याला मल्टी लेवल चालेल का? कारण हायरार्कीच करावं लागेल, कारण की एका डिराइव्ड क्लासची इन्फॉर्मेशन आपल्या दुसऱ्या डिराइव्ड क्लासला द्यायचीच नाहीये. तर त्या सिनेरिओ मध्ये तुम्हाला हायरार्की वापरावी लागेल. आता हे सिक्युरिटीचा एक पर्पज आहे आणि रियुजेबिलिटी साठी आपण मोस्टली इनहेरिटन्स आणि रिलेशनशिप वापरतो. आता ऑलमोस्ट सगळेच ऑपरेशन जे आहेत सगळ्या बँकांमध्ये कॉमन जे आहेत ते आपण इथे पुट करतो आणि जे काही इंडिव्हिज्युअल असतील ते फक्त डिराइव्ह क्लासमध्ये ठेवायचे. ओके, अजून काही प्रश्न वगैरे आहे कुणाला? एनी क्वेश्चन? ओके, नाही. आता बेस 1 आणि बेस 2 असे 2 बेस क्लासेस अवेलेबल आहेत आणि एकच डिराइव्ड क्लास अवेलेबल आहे. तर जावामध्ये, जावाच्या अगोदरच्या ज्या काही लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये हे सपोर्ट करतं. मल्टिपल इनहेरिटन्स बाकी लँग्वेज मध्ये सपोर्ट करतं. पण त्या लँग्वेज मध्ये उदाहरणार्थ C++ मध्ये सपोर्ट होतं. पण प्रॉब्लेम काय आहे? जर सपोर्ट करत असेल तर प्रॉब्लेम काय आहे? एक सिंपलचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. इथे इथे तुमचा बेस 1 मध्ये, सपोज बेस 1 मध्ये तुमचा एक डेटा आहे, इंटीजर डेटा किंवा मेथड काहीही असू द्या, इंटीजर अमाऊंट सपोज तुमची इथे आहे, लेट्स सी. आणि इथे सुद्धा इंटीजर अमाऊंट ही फील्ड आहे आणि दोन्ही जर का क्लासेस एकाच डिराइव्हडला कनेक्टेड आहे, तर हा डिराइव्ड जो आहे, आता मला तुम्ही सांगा की ही अमाऊंट आणि ही अमाऊंट दोन्ही व्हेरिएबल सेम आहेत. मग आता इथे कन्फ्युजन डिराइव्ड क्लासला हे होतं, ऍम्बिग्युटी म्हणतात त्याला, ऍम्बिग्युटी.
कन्फ्युजन हे होतं की मला जी अमाऊंट आहे ती बेस 1 मधून घ्यायची आहे की बेस 2 मधून घ्यायची आहे. हा कन्फ्युजन इथे तयार होतो आणि C++ मध्ये पण आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा कीवर्ड वापरून सांगावं लागतं की मला बेस 2 मधून नाही, मला बेस 1 मधून घ्यायची आहे असं तिथे सांगावं लागतं. पण मग जावा डेव्हलपरनी काय केलेलं आहे की जर का अँबिग्युटी जर असेल तर आपण एक काम करूया की तो जो स्ट्रेट फॉरवर्ड मल्टिपल इनहेरिटन्स होता, डायरेक्ट क्लास टू क्लास कनेक्टिव्हिटी, तो पार्ट काढून टाकला. म्हणजे जर का मल्टिपल इनहेरिटन्स जर का करण्याचा प्रयत्न केला युझिंग क्लास तर होत नाही. युझिंग क्लास मल्टिपल इनहेरिटन्स होत नाही जावामध्ये. मल्टिपल इनहेरिटन्स जर करायचं जर झालं तर त्याच्यासाठी वापरावं लागतं इंटरफेस. इंटरफेस. माझी पेजची स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना की नाही? हॅलो. दिसते sir. ओके. ओके. परत एकदा सांगतो. प्रॉब्लेम काय आहे मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये की जर हा एक क्लास आहे आणि हा एक क्लास आहे आणि डिराइव्ड पण हा एक क्लास आहे. तर जर का दोन सेम सेम मेंबर्स म्हणजे डेटा मेंबर किंवा मेथड जे काही प्रॉपर्टी आहेत जर त्या दोन्ही सेम असतील, वेगवेगळ्या असतील तर काही प्रॉब्लेम नाही होणार तिथे. पण जर का सेम असतील तर प्रॉब्लेम काय होतो इथे? डिराइव्ड क्लासला कन्फ्युजन होतं, अँबिग्युटी झाली इथे की एकच गोष्ट मला दोन क्लास मधून सेम सेम डेटा मला दोन्ही क्लास मधून मिळतोय. सो नाव कोणता डेटा घ्यायचा आहे ही जी काही अँबिग्युटी आहे ती रिमूव्ह करण्यासाठी जावा डेव्हलपरनी क्लास थ्रू जे काही मल्टिपल इनहेरिटन्स होतं ते काढून टाकण्यात आलेलं आहे. म्हणून असं म्हणतात की जावामध्ये मल्टिपल इनहेरिटन्स सपोर्ट करत नाही, पण इंटरफेस थ्रू आपण मल्टिपल इनहेरिटन्स करू शकतो. म्हणजे मग कसं? sir यात दोन्ही बेस किंवा डिराइव्ड हे क्लास नसतात. इंटरफेस हा हा जर का हा इंटरफेस असेल, लेट्स सी हा इंटरफेस असेल आणि हा पण इंटरफेस असेल, देन इट इज पॉसिबल. पण त्याच्या अगोदर इंटरफेस जाणून घ्यावा लागेल की काय इंटरफेसने आहे. कारण इंटरफेस मध्ये आपण कोणत्याही प्रकारचे इम्प्लिमेंटेशन करत नाही, म्हणजे लॉजिक लिहत नाही, त्याच्यामध्ये फक्त डेफिनेशन असतात. तर ते आपण बघूया थोड्या वेळात मध्ये. पण अगोदर मला सांगा की तुम्हाला हे क्लिअर आहे का की मल्टिपल मध्ये तुम्हाला शक्य नाहीये? मल्टिपल का शक्य नाहीये आणि मल्टिपल म्हणजे काय? हे दोन प्रश्न आहेत. मल्टिपल म्हणजे काय की दोन बेस क्लास एकाच डिराइव्ड क्लासला कनेक्ट होतात. दुसरा प्रश्न असा आहे की का सपोर्ट करत नाही? कारण की इथे अँबिग्युटीचे चान्स असतात, अँबिग्युटी होऊ शकते, त्याच्यामुळे जावाने ते रिमूव्ह केलेलं आहे आणि अवेलेबल नाहीये. तिसरं की का आपण करू शकत नाही का मल्टिपल? कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो? तर हो, आपण एका वेगळ्या पद्धतीने मल्टिपल इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करू शकतो, पण वापरावं लागेल आपल्याला इंटरफेस. इंटरफेस वापरून आपण करू शकतो. तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला जाणून घ्यावं लागेल इंटरफेस. तनु काही प्रश्न आहे मृदल? नाही समजलं. ओके ओके ठीक आहे. ग्रेट. आता आपण सिंपल बघितलं, मल्टी लेवल बघितला, हायरार्की आणि मल्टिपल पण चौथा पाहिला. पाचवा जो आहे तो हायब्रिड आहे. याचा आपण पुढे प्रोग्राम करणार आहोत, पण अगोदर इंटरफेस तुम्हाला सांगावं लागेल. त्याच्यामुळे नेक्स्ट सेशन मध्ये मी इंटरफेस सांगून हे पण इम्प्लिमेंट करून दाखवतो. ठीक आहे. आता तुम्हाला हायब्रिड वाला एक एक्झाम्पल सांगतो मी. हायब्रिड म्हणजे काय? तुम्ही स्वतः जेव्हा कस्टम करता इनहेरिटन्सचा टाईप, दोन
दोन टाइप्सचे इनहेरिटन्स जेव्हा एकत्र घेता एनी टू त्यावेळेस तुम्ही त्याला म्हणतात हायब्रिड इनहेरिटन्स. मग हे कसं शक्य आहे बघा, हा तुमचा हायरार्की आहे. जर का मी इथे अजून एक क्लास घेतला लेट्स सी, अजून एक क्लास घेतला, हा आयसीआयसी बँकेचा आहे बरोबर, आणि अजून एक याला एक डिराईव्ह झाला, तर या दोघांची रिलेशनशिप जी आहे, मी इथे ऍक्च्युली हा क्लास मी इथे घेतो, इकडे स्टेट बँकेला. बघा आता हा डिराइव्ड आहे आणि याला अजून एक डिराइव्ड झाला. मी एसबीआय ला का घेतला, आयसीआयसीआय ला का नाही घेतला, तर त्याचं काही असं विशेष कारण नाहीये. तुम्ही आयसीआयसीआय ला पण घेऊ शकता. म्हणजे सर हा मल्टिपल आणि हायरार्की. सिंपल नाही नाही, इथे मल्टिपल नाही. इथे काय झाला, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि जर का तुम्ही असं बघितलं, बघा जर तुम्ही असं बघितलं, बँक हा बेस डिराइव्ड, तर इथून जर बघितलं तर हा झाला मल्टी लेवल. ठीक आहे. आणि जर का तुम्ही असं बघितलं, बँक टू आयसीआयसीआय आणि बँक टू स्टेट बँक ऑफ इंडिया, असं बघितलं तर हायरार्की. इथे बघा हे तिन्ही पण एकत्र आले ना, हे मल्टी लेवल झाला ना. हा बँक, हा जो पोर्शन आहे तुमचा हा मल्टी लेवल दिसतो, आणि जर का हा आणि हा पोर्शन जर पाहिला तर तुम्हाला हायरार्की दिसायला लागतो. तर या केसमध्ये अशा प्रकारच्या जे काही इनहेरिटन्स तयार होतात त्याला हायब्रिड असं म्हणतात. आता मी इथे स्टेट बँक ऑफ इंडियालाच का आपण एक नवीन क्लास घेतला, त्याचं कारण असं होतं की कोणता मित्र असतो तो ग्राहक सेवा केंद्र असं काहीतरी यांनी सुरुवात केली होती. एसबीआयच्या ब्रांचेस मध्ये खूप जास्त गर्दी होते, म्हणून कदाचित मुंबई शहरामध्ये नसतील पण बाकीच्या इतर ठिकाणी जे छोटे सिटीज आहेत तिथे असतात ग्राहक सेवा केंद्र. बॉबचं पण तसंच काहीतरी बॉब फ्रेंड असं काहीतरीच केंद्र. आता हे जे ग्राहक सेवा केंद्र असतात, हे ब्रांच ऍक्च्युली बँक, ती जी बँक असते ती ब्रांच नसते. हे प्रायव्हेट जे पैसे पाठवणारे असतात, पण ते ऑथराईज असतात एसबीआय ने स्पेशली. त्यांना सगळे जे काही डिपॉझिट आणि विथड्रॉ करायचे ऍक्सेस असतात ते असतात. पण हे जे लोक असतात ते प्रायव्हेट असतात, ग्राहक सेवा केंद्रवाले जे असतात, बट त्या कनेक्टेड असतात स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत. आयसीआयसीआय बँकेला असं काही नाहीये म्हणून मी इथे घेतलं नाही, पण तुम्ही इथेही घेऊ शकता जर का तसं रिलेटेड असेल तर, काही अडचण नाहीये त्याच्यामध्ये. बरं, हायब्रिड मध्ये काही कन्फ्युजन आता? नो सर. मृणाल काय विचारायचं? नाही सर. तनू? नो. ओके ग्रेट. तर तुम्ही ग्राहक सेवा केंद्राचा एक क्लास जो आहे हायब्रिड मला तुम्ही करून दाखवा. तुम्हाला ही असाइनमेंट आहे, मी तुम्हाला हायरार्की दाखवलेला आहे. तुमची असाइनमेंट ही आहे की तुम्ही ग्राहक सेवा केंद्र किंवा एक हायब्रिड तुम्ही करून दाखवा, एक कोणता तरी, आणि एक्झिक्यूट करून दाखवा. उद्या भेटूया याच वेळेला. आणि उद्या आपला जो टॉपिक आहे, मेजरली जे टॉपिक राहिलेले आहेत ते इंटरफेस आहे, आणि त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम, अब्स्ट्रॅक्शन आणि मल्टिपल इनहेरिटन्स. इंटरफेस समजलं की तुम्हाला मल्टिपल इनहेरिटन्स समजायला खूप सोपं जातं, आणि पॉलिमॉर्फिझम तर खूप सोपं आहे, इट्स व्हेरी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, पण त्याचे यूज खूप चांगले आहेत, खूप फायदेशीर आहेत. आणि हे तुमचं झाल्याच्या नंतर तुम्ही एक छोटी सिस्टीम डिझाईन कराल अशी अपेक्षा आहे. एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन तुम्हाला क्लास डिझाईन करता आले पाहिजे.
की एखाद्या छोट्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला किती क्लासेस घेता येईल, किती क्लासेस घ्यायची गरज आहे आणि मिनिमम क्लासेस घेऊन मॅक्सिमम कोड रियुजेबल कसा करता येईल. तर त्याची एक असाइनमेंट तुमची मी करून घेतो. 2 असाइनमेंट तुम्ही स्वतः जरी केल्या तरी चालतील. ठीक आहे. तर आजच्यासाठी बस एवढंच. मजा करा, फटाके वगैरे सर हेल्दी पण वाले फोडा. त्याच्या आधी हे बाकी